निश्चितच क्रिकेटमध्ये जर काय सांगायचं झालं क्रिकेटच्या भाषेमध्ये तर क्रिकेटच्या चाहत्या ज्या तरुणी असतील त्यामुळे निश्चितच त्यांना कैलास वाघमारे यांच्यापासून राखावं लागेल. यावेळेला प्रोटेक्शन आहे त्या दिशेला, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहतो आपण कर्जत मधील एक उत्कृष्ट असा फलंदाज रोशन पवार यांना आयकॉन प्लेअरच्या भूमिकेत मयूर 11 विश्वास ठेवलाय त्यांच्यावर. अरुणदादा वागचौरे यांचाही संघ. संजय चांगली गोलंदाजी. यस या चेंडूला निश्चितच चांगल्या धावा येऊ शकल्या असत्या परंतु राजेश वाघे जाणतोय की कुठेतरी कैलास यांना जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा परंतु इथे 4 षटक आहेत केवळ आपल्याकडे. मला वाटतं माडपाई माडप थोडासा विशाल प्रेशर मध्ये फलंदाजीमध्ये प्रेशर ते झेलत आहेत असं वाटतंय. कुठेतरी आपली फलंदाजी ढेपाळते की काय त्यामुळे त्यांनी यावेळेला पुन्हा चांगला फटका. चौकार. चांगल्या लाईन आणि लेंथनी क्षेत्ररक्षण सजवलं जर असतं कारण क्षेत्ररक्षण त्याच दिशेला दोन्ही फटके आलेत. दोन्ही फटके जर आपण पाहिले तर त्याच जवळपास कव्हर रिजन मध्ये ते फटके आले होते ज्याला आपण वाईडिश लॉंग ऑफ बोलूया परंतु यस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ते फटके आलेत आणि चेंडू मिडलवर टाकला जातोय थोडासा बाहेर काढला जातोय त्यामुळे मोठा फटका खेळताना तो फटका जवळपास तिकडेच जाईल हे जाणलं पाहिजे होतं संजय यांनी. त्याच्या गोलंदाजीमध्ये कोणतीही चुकी नव्हती परंतु क्षेत्ररक्षण जे सजवलंय त्यांनी ते क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं सजवलंय आणि त्याचाच खामियाजा इथे जातोय की त्याला 2 इथे चौकार खावे लागतात. 5 चेंडू नंतर धाव फलकावर धावा झाल्यात 11. काही गरज नव्हती. कुठेतरी सरळ बॅटने खेळताना कुठेतरी गोलंदाजाला चकवण्याचा इरादा केला होता. पहिलं षटक संपतंय. धाव फलकावर धावा आल्यात मात्र 11. मला वाटतं असे गाणे लावले तर डी.एन. पवार यांचा डान्स सुद्धा आपण पाहणार आहोत. थोड्या बऱ्याच प्रेक्षकांची अपेक्षा आहे कारण एक वेगळं नृत्य आपल्याला त्यांच्याकडून निश्चितच पाहायला मिळणार. डीजे मास्टरला निश्चितच संधी मिळणार आहे थोड्या वेळात. तर माडपाई माडप बाडा मयूर 11 हा संघ 38 सरकत षटक या ठिकाणी संपले. धावफलकावर धावा लागले तब्बल 11 धावा. माडपाई माडप कडून थोडस फलंदाजीमध्ये कमजोर जरी ते असले तरी गोलंदाजी खूप सुरेख आहे त्यामुळे अंतिम क्षणाला त्यांनी निर्णय सुद्धा बदलला परंतु तोच निर्णय मयूर 11 ला सुद्धा आवश्यक होता आणि त्यांना जे होतं ते अरे बाप रे क्या बात है. राजेश वाघे ऑन फायर. 6 डीजे मास्टर. आमचे मॉन्टी सुद्धा इथे येऊ शकतात नाचायला. यस भरत मुकणे साहेबांचं आगमन झालंय. सामाजिक कार्यकर्ते आंबिवली तालुका कर्जत. कृपया साहेबांना विनंती असेल परंतु काय फटका होता. दर्जेदार फटका होता. डाव्या हाताने गोलंदाजी करतो उजव्या हाताने फलंदाजी करतो त्यामुळे निश्चितच दोन्ही बाजूनी चांगली अशी खेळी होताना दिसते. यस पुन्हा एकदा चांगला परंतु फटका फसलाय. पहिला गडीगार यावेळेला मात्र इटका जवाब पत्थर से देताना. डीजे मास्टर.
यस निश्चितच माझी सुपुत्री साधना डीएन पवार यांची कॉमेंट आली होती डीजेचा आवाज नाहीत पप्पा. तर बेटा डीजेचा आवाज येणार नाही तिथे, कॉपीराईट लागतंय, त्यामुळे तुला डान्स सुद्धा पाहायला मिळणार नाही पप्पांचा. त्यामुळे कारण नुसताच नाचणार नाही मी, त्यात आवाज डीजेचा जात नसेल तर मग नाचू शकत नाही, त्यामुळे क्षमा असावी. येस इट इज अ पार्ट ऑफ जोक. ठीक आहे, काही काही छोटी मुलं असतात ते आपण इथे बोलतो ना की कम ऑन डीजे. येस, मग त्यांना तिकडे डीजेचा आवाज जात नाही, मग हे काय बोलतात डीजे, मग तो आहे कुठं असा प्रश्न पडतो त्यांना भाबडा. तर वळतोय सामन्याकडे. वाईट घेतलेला आहे धावफलकार धावा 19. क्या बात आहे, सुरेख चेंडू, चेंडूला उसळी नव्हती. गोलंदाजी मार्कर गोलंदाज गुरुनाथ. यस गुरुनाथ, काय गोलंदाजी, कैलास सारख्या फलंदाजाला थांबून ठेवलंय. पुन्हा एकदा चांगला फटका त्या दिशेला, चेंडूनी चकवलंय. क्षेत्ररक्षण चांगल्या गतीने आला होता चेंडूवर, परंतु काही चुकीचं नव्हतं क्षेत्ररक्षकाकडून. चेंडूने मात्र चकवलं आणि चेंडू गेलाय तब्बल 4 धावांसाठी. यस, कुठेतरी कैलास वाघमारे बॅक ऑन ट्रॅक. काय करणार, मला वाटतं मोठा फटका येईल आणि हा मोठा फटका नाही, परंतु चेंडू सुरेख टाकला गेलाय, थांबवलं गेलंय. 2 षटकानंतर धावफलकार धावा. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर लॉस्ट ऑफ 1 विकेट. मोठे फटके सुद्धा आपल्याला थोडेसे पाहायला मिळाले, चांगले दर्जेदार चेंडू सुद्धा पाहायला मिळाले, परंतु निश्चितच इथे थांबवलं जातंय. नंतर चौधरी सरांनी इथे जॉईन व्हायचं आहे. चेतन सुद्धा आहेत तिथे. दर्जेदार समालोचन आपल्याला पाहायला मिळेल. आज आपण खरपूस आनंद घेणार आहोत. स्पर्धा आपली आहे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. फक्त आयोजक म्हणून आमची काही 4 डोकी असतील, परंतु स्पर्धा आपली सर्वांची आहे, त्यामुळे निश्चितच कोण यस उजव्या बाजूला आपली केटीसीचे जे कॅमेरामॅन आहेत आणि डाव्या बाजूला सुद्धा आपण जे फ्लेक्स लावलेत, तो प्रत्येक फ्लेक्स कसा फ्लॅश होईल हे सत्र संपल्यानंतर कृपया हे आपण थोडस आपल्या यथोचित टेक्निक वापरून जेवढं काही चांगलं दाखवता येईल आपल्याला स्क्रीनवर तेवढं दाखवावं. निश्चितच काही अँगल थोडासा मिळेल किंवा मिळू शकणार नाही, परंतु ॲज पर युअर नॉलेज, ॲज पर युअर कपॅबिलिटीज, प्लीज डू इट ऑन प्रायोरिटी. यस, थोड्याच वेळात प्रसाद थोरवे साहेब यांचे इथे आगमन होणार आहे. पोसरी गावचे आमचे सुपुत्र. यस, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु धावा जमाव्या लागतील. शैलेश कातकरी खूप मोठं नाव गेल्या 2 सालांमध्ये आपण पाहतोय. गेल्या 2 वर्षामध्ये माडपाई माडपसाठी शैलेश कातकरी आणि सागर कातकरी या जोडीने खूप प्राइज दिले मिळून माडपाई माडप या संघाला. त्याच नावाने एका मोठ्या लीग स्पर्धेत खेळतोय. हा फटका त्याचा ब्रँड आहे. हा फटका शैलेश कातकरीचा ब्रँड आहे. एक उंचपुरा तगडा असा खेळाडू डीजे मास्टर.
धन्यवाद डीजे मास्टर. आणि चे बंधू आणि ज्येष्ठ राजकारणी आणि राजकारण समाजकारण यांचा योग्य मेळ करणारे आदरणीय मनुदादा थोरवे यांचे सुपुत्र प्रसाद थोरवे. आणि ज्या ज्या वेळेला मनुदादा यांचं सुद्धा मैदानात आगमन व्हायचं तशीच षटकारांची बरसात व्हायची आणि तशीच प्रसाद थोरवे यांचे इथे पाय लावले आणि षटकाराची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. चौथा येणार का? आणि मला वाटतं खूपच बाहेर वळतील पंच, कारण ना ज्येष्ठ खेळाडू आणि एक खूप वर्षांचा अनुभव, तब्बल 30 वर्षांचा तरी अनुभव असेल रामदादा यांना निश्चितच. कारण मी जिथून सुरुवात केली तिथून त्यांना पाहतोय. आणि हा एक चांगला फटका, खोलवर टप्प्याचा चेंडू, चौथा षटकार मात्र रोखलाय. परंतु मला वाटतं इथून आता कैलास वाघमारे कदाचित सांगतील की शैलेश कातकरी तुम संभालो, मी तुम्हाला आता स्ट्राइक देतोय. परंतु कैलास वाघमारे लिजेंड खेळाडू आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका आणि हा मोठा फटका, ही ताकद आहे त्याची. षटकार भीमर चेक. यस चेक प्लीज. थोडस लीगची संकल्पना सचिन वाघमारे आणि डीएन पवार यांच्या डोक्यातून निघाली आणि त्याला साथ मिळाली. संजय दादा, शरद ठोंबरे, हरीश निरगुडा अशी जी आपली होती काही 4 डोकी, तर तिथपासून मला वाटतं पहिली लीग असेल की त्या लीगनी समस्त लीगची सुरुवात केली. आणि एक शिस्त काय असते हे तमाम टेनिस क्रिकेटला दाखवून दिलं. त्यामुळे निश्चितच आदिवासी प्रीमियर लीगचं श्रेय खूप मोठं आहे. यस, हे षटक संपल्यानंतर आपण पाहुण्यांच्या मान सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय चौधरी सरांना पाहुण्यांची नावं आपण द्यायची आहेत. मला वाटतं कुठेतरी माडपाई माडपचे संघमालक अशोक कमी पडतायत की काय? खिसा त्यांनी रिकामा करायला पाहिजे. कुठे गेले? दिसत नाही. अजून किती षटकार पाहिजे? 6ला 6 का? यस, त्यांची अपेक्षा तीच आहे. 4 तर मारलेत. आणि शेवटचं षटक मयूर. यस, गोलंदाजी करणारे आमचे भाचे साहेब आहेत. ज्यांनी षटकार हॅट्रिक मारले ते आमचे भाचे साहेब आहेत. निश्चितच निश्चितच मागणी होते की भाच्याला मामाकडून काहीतरी बक्षीस मिळालं पाहिजे. चलो ठीक आहे. तर षटकार हॅट्रिक जी लगावली गेली त्यासाठी निश्चितच शैलेश कातकरी यांच्यासाठी डीएन पवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मी जाहीर करतोय. त्यामुळे पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. एक नॅचरल स्विंग असणारा गोलंदाज, लेफ्ट हँड गोलंदाज आहे मयूर बागचौरे. ते सुद्धा आमचे भाचे साहेब आहेत, अरुणदादा बागचौरे यांचे सुपुत्र. हा मला वाटतं निश्चितच सुटणार नाही. पंचांनी घोषितच केलाय नो बॉल. ही लेफ्ट हँड गोलंदाजांसाठी थोडीशी कमी की ते स्विंग करण्याच्या नादामध्ये चेंडू ग्रिप करत नाहीत व्यवस्थित.
मास्टर तर या मॅच साठी प्रसाद दादा थोरवे यांच्याकडून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपये आलेत. चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपये आलेत आणि बाहेर जो प्रेक्षक कोणी झेल टिपेल त्याच्यासाठी तब्बल 1000 रुपये आलेत. तर सर्वांनी थोडस मागे मागे राहा कारण स्ट्राईकला कैलास आहे. तुम्हाला एवढ्या जवळ राहून चेंडू मिळेल नाही. मला वाटतं काही जणांनी थोडस नदीकडे गेलात तरी चालेल. यस बाहेरच्या प्रेक्षकांना आयवा कॅच साठी 1000 रुपये आणि निश्चितच एक धाव मात्र मिळाले. अजूनही फ्रीट होता. फ्रीटचा फायदा उचलता आला नाही. या षटकातील 2च चेंडू झालेत. षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपये चौकार हॅट्रिक साठी 3000 रुपये आयवा कॅच साठी तब्बल 1000 रुपये प्रसाद दादा थोरवे यांच्याकडून. शरद तुला आठवत असेल प्रसादला ती आठवण करून देतो. आमची मॅच होती मार्केट यार्डच्या मैदानावर आणि मनुदादांचं नुकतंच आगमन झालं होतं आणि मीच नेमका फलंदाजीला होतो आणि मनुदादांनी आल्या आल्या कोण खेळतोय हा धनंजय खेळतोय चला षटकारासाठी 500 आणि नशिबाने पहिला षटकार त्या मार्केट यार्डच्या जे आपलं बसतो आपण त्याच्यावरून गेला. परत लावले. अशा पद्धतीत 3 षटकारला दादांनी मला तब्बल 3000 रुपये तेव्हा दिले होते आणि आता सुद्धा तीच संधी इथे प्रसाद म्हणजे क्रिकेटची आवड असणारे आणि मनोदादा यांचं निश्चितच एक अजात शत्रू ज्यांना म्हटलं जातं त्या पठडीमध्ये राजकारण त्या वेळी परंतु इतर वेळेला मात्र पूर्णपणे समाजकारणाकडे समाजाच्या अडचणीकडे मग जात धर्म पंथ ही कोणतीच गोष्ट त्यांच्यासाठी मायने ठेवत नाही असे आमचे वाईट दिलाय ना. यस सर अरुण दादा आय थिंक बीमरला रिव्ह्यू आहे कारण रन आउट आणि बीमर तर कृपया आपण पंचांच्या निर्णयाचा सन्मान राखावा. वाईट बॉल घोषित केलाय. या षटकातील 2च चेंडू झालेत. शैलेश कातकरी ऑन स्ट्राइक. यस यावेळेला मात्र चकवलं जातंय. आता तुम्ही रिव्ह्यू मागू शकत नाही त्यांना रिव्ह्यू मिळाला नव्हता त्यामुळे आता शांतपणे चालू द्या. चला 3 चेंडू आहेत. शैलेश कातकरी पंचांच्या निर्णयाचा आदर करणं ही एका चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. वाईट बॉल आणि रन आउट 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. साठ धावा. यस ब्लॉक ऑल डिलिव्हरी ब्रह्मास्त्राचा मारा केलाय. तसं पाहिलं तर खूप प्रतिभा आहेत या गोलंदाजाकडे. या गोलंदाजाच्या मनगटात ताकद आहे. या खेळाडूच्या हातामध्ये जादू आहे परंतु प्रतिभेचा योग्य वापर केला तर निश्चितच येणाऱ्या काळात संजय नगरसाठी एक मोठं नाव ठरू शकेल मयूर वाकचौरे. आणि हा मोठा फटका भिरकावून दिलाय. ताकद आहे हत्तीचं बळ आहे या खेळाडूच्या मनगटामध्ये आणि सहजरित्या भिरकावून दिलाय. लॉंग ऑन रिझनच्या डोक्यावरून ARPL षटकार षटकार षटकार. चेंडू खूप चांगले टाकले गेलेत. थोडस
कंट्रोल खेळला, म्हणजे खूप प्रतिभा आहे मयूरमध्ये. थोडंसं त्याला पाठबळ द्यावं लागेल, सपोर्ट करावा लागेल. पहिलं सत्र संपतंय. 4 षटकानंतर धावफलकावर धावा 68, 68 धावा, 69 धावांची गरज. त्यांच्या रूपात आम्हाला पाहायला मिळतंय. मी आदरणीय प्रसाद दादा थोरवे यांना विनंती करतो, कृपया आपण यायचा इकडे, जिथे आपण आपला सन्मान करणार आहोत. पूर्ण ARPL कमिटी, या कमिटीचे अध्यक्ष आदरणीय विष्णू खैर साहेब, तदनंतर उपाध्यक्ष शरद वागे साहेब, तदनंतर गेल्या सत्राचे अध्यक्ष महादेव पिरकड साहेब, खजिनदार ज्यांच्या पूर्ण खंद्या पाठबळावर ही स्पर्धा आपणास इथपर्यंत पाहायला मिळते, ते माझे परममित्र प्रकाश पवार साहेब, तदनंतर शरद ठोंबरे आणि आदरणीय आमचे दादा गणेश केवारी यांना सुद्धा विनंती असेल, आपण प्रसाद दादांच्या शेजारी कृपया इकडे यायचं आहे. आपला सन्मान करताना आम्हाला निश्चितच खूप खूप आनंद होत आहे. प्रसाद दादा, एक सन्मानाचे सन्मान चिन्ह आपणास प्रदान करत आहोत. एक गाणं लावा डीजे मास्टर. प्रसाद दादा थोरवे यांचे सहकारी सिद्धेश थोरवे यांचा सुद्धा सन्मान आदरणीय शरद ठोंबरे यांनी करायचा आहे. यस, चालू करा रामदादा. आणि शेवटचा विशाल राठोड, विशाल राठोड साहेबांना विनंती असेल, आपण सुद्धा यायचं आहे. मी यानंतर आमंत्रित करतो आदरणीय हॅलो हॅलो हॅलो
मॅचला यावेळी सुरुवात झाली. पहिला चेंडू आपण पाहिला. पहिल्या चेंडूवर एक मोठा फलंदाज राजेश हा बाद झालाय. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे आणि याही चेंडूवर जसा मैदानामध्ये फलंदाज परतला पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. फार मोठी धावा जमवायच्यात, मी म्हणेन 69 धावा जमत असताना सुरुवातीला जर आपण P1च्या षटकामध्ये अशा पद्धतीची फलंदाजी केली आहे, विकेट जर आले तर सामना मात्र कठीण होईल. डीजे फलंदाजाला एक निश्चितच हॅट्रिकची संधी असेल. 2 चेंडू आणि 2 फलंदाज बाद झालेत. आपण पाहतोय गोलंदाज राजेश कोरलवाडी संघाकडून हे निश्चितच एक स्टार खेळाडू म्हणून ज्याची ओळख सातत्यानं बराच वेळ क्रिकेटवर चांगला सराव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि आज जर रायगड प्रीमियर लीग पाहिली त्याच्यामध्ये खेळ फार चांगला पाहायला मिळालाय. हॅट्रिकची संधी आहे आणि यावेळी चेंडू अत्यंत चांगला फेकलाय आणि त्यानंतर मात्र फलंदाज यावेळी रोखला जातोय. 3 चेंडू फेकलेत, डॉट आतापर्यंत फेकलेत, कुठल्याही पद्धतीची दाखलकार नाही आहे. राजेश बाद झालाय, रोशन बाद झालाय. मैदानावर नवीन फलंदाज सचिनला आपण पाहतोय, तर नॉन स्ट्राईक फलंदाज संजय. यावेळी 69 धावा जमवत असताना येणारा प्रत्येक चेंडूवर मोठ्या धावा कशा येतील याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. आपण व्यासपीठावर पाहतोय निश्चितच जर विचार केला तर पोसरी गावची आन बान शान प्रसाददादा थोरवे जर आपण पाहिलं तर यावेळी चांगल्या पद्धतीचा झेल. डीजे मास्टर आपल्याला थांबवतोय. पोसरी गावची आन बान शान प्रसाददादा थोरवे साहेबांचे या ठिकाणी आगमन आणि निश्चितच त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमी. राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचा दबदबा त्यांच्या नावावर आहे. आणि हा आयोजन जर पाहिलं तर विष्णुदादा खैर आणि त्यांचे टीम त्यांनी फार चांगली मेहनत घेतली आहे. निश्चित मी त्याच्या जोडीला म्हणेन, कारण आपण म्हटलं जातं दिव्याने दिवा जोडला तर एक दीपमाळ तयार होते, फुलाने फूल जोडला तर एक फूल माळ तयार होते आणि जशी माणसाने एक माणूस जोडलं तर एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. असं नातं या विष्णू खैर आणि त्याच्या टीमने या ठिकाणी जोडलंय आणि निश्चितच आज व्यासपीठावर मोठे मोठे पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांचं मी करतोय कौतुक आणि जातो मैदानावर. सामना जरी मोठ्या धावीचा जरी असला मात्र येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला मोठी फलंदाजी करायची आहे. या षटकामध्ये 3 फलंदाज बाद झालेत, अजून कुठल्याही पद्धतीची धाव नाही आहे. मात्र राजेशने 3 विकेट घेतलेत आणि मात्र या आपण पाहतोय संघ यावेळी मयूर 11 संघ हा मात्र अडचणीत येतोय. यावेळी पुन्हा एकदा आणि निश्चितच चांगली गोलंदाजी. 4 फलंदाज यावेळी बाद झालेत आणि त्यानंतर मात्र जगडून ठेवलाय या संघाला. चेंडू आहे ना रामदादा? येस, शेवटचा चेंडू आहे. तो चेंडू टाकल्यानंतर 5 मिनिटं आपण थांबणार आहोत. मी प्रसाददादा थोरवे यांना विनंती करेन की आपल्या सारख्या युवा ज्यांचा आदर्श आम्ही घेऊन पुढे जात आहोत, या आदिवासी समाजातील तमाम कारण आदिवासी प्रीमियर लीग मध्ये कोणीही सोबत नसताना प्रसाददादा थोरवे यांनी कडाव येथे जी आदिवासी प्रीमियर लीग झाली होती त्या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफीज त्यांनी एकट्याने त्यावेळेला दिल्या होत्या. तिथपासून ते आमच्यासोबत जोडलेत ते अद्यापपर्यंत. निश्चितच क्रिकेटची आवड हा एक वेगळा संदर्भ आहे, परंतु यस बाळा हिलम षटकार शेवटचा चेंडू होता ना रामदादा? 5 मिनिटं थांबवायचा आहे फक्त खेळ. मी प्रसाददादा थोरवे यांना विनंती करेन की आपण कृपया उपस्थितांना तिथूनच बोध
केलात, मार्गदर्शन केलं तरी चालेल. हॅलो. महाराष्ट्राचे हृदयदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसाजी मुंडा, क्रांतिकार नाग्याजी कातकरी, राजा ठाकूर या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी रायगड जिल्ह्याची सुरू असलेली गेली 6 दिवस सुरू असलेली ही आदिवासी प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी आज उपस्थित असताना या व्यासपीठावर या रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष विष्णूजी खैर, उपाध्यक्ष शरद वाघे, महादेव पिरकर, प्रकाश पिरकर, आमचे सहकारी मित्र गणेशजी केवारी, धनंजय सर, शरद सर आणि समोर सर्व उपस्थित असलेले सर्व माझे आदिवासी समाजाचे बांधव, आज या दुसऱ्या पर्वामध्ये या ठिकाणी येत असताना खरोखर खूप आनंद होतोय की आदिवासी प्रीमियर लीग रायगड जिल्ह्याची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि इतक्या चांगल्या आयोजनामध्ये आपण भरवत आहात. खरोखर तुमचं मन भरून कौतुक या ठिकाणी की इतक्या चांगल्या प्रकारचं आयोजन आपण आपल्या समाजासाठी करत आहात. खरोखर रायगड जिल्हा संपूर्ण एकत्र करत असताना, ही प्रीमियर लीग करत असताना आपण नुसतं क्रिकेटच नाही तर संपूर्ण आदिवासी समाज एकसंघ करायचं काम या निमित्ताने या ठिकाणी आज करतात. त्या निमित्ताने सुद्धा तुमचं खूप खूप आभार. आज कर्जतमध्ये, खालापूरमध्ये मगाशी समालोचक म्हणत होते की दीपाने दीप जोडला तर दीपमाळ तयार होते, फुलाने फूल जोडली तर फुलमाळ तयार होते आणि माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं नातं तयार होतं. अशाच प्रकारचं नातं कर्जत खालापूरमध्ये माननीय आमदार साहेबांनी संपूर्ण आदिवासी समाजासमोर गेली कित्येक वर्ष जपलेलं आहे. नुसतं जपलेलंच नाही तर खंबीरपणे आदिवासी समाजाच्यासाठी वेळोवेळी जेव्हा जेव्हा गरज पडेल, जेव्हा जेव्हा साहेबांना आदिवासी समाजासाठी जे जे करता येईल ते केलं. कर्जत तालुक्यासाठी सुमारे 1 कोटी रुपयाचं आदिवासी भवन सुद्धा आमदार साहेबांनी मंजूर करून आणलेलं आहे. आमच्या आदिवासी भागामध्ये सर्व रस्ते आपण जर बघायला कर्जतला कधी आलात तर संपूर्ण आदिवासी भागात जाणारे रस्ते आज डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण झालेले आहेत. माझा आदिवासी समाज पुढे गेला पाहिजे, माझा आदिवासी समाज हा जागृत झाला पाहिजे, सक्षम झाला पाहिजे. यासाठी आमदार साहेबांनी विधानसभेत गेल्यानंतर पहिल्यांदा जर कुठला प्रश्न उपस्थित केला असेल तर आदिवासी समाजासाठी केला की माझा आदिवासी समाज हा, माझा जो मतदारसंघ तो जास्तीत ट्रायबलमध्ये येतो, तर जास्तीत जास्त निधी मला माझ्या ट्रायबल विभागामध्ये मिळावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली असता भरघोस निधी मुख्यमंत्री साहेबांनी समाजासाठी दिला. आणि आज या ठिकाणी मला बोलावून तुम्ही माझा यशोचित सन्मान केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि ज्या ज्यावेळी या रायगड प्रीमियर लीगसाठी आपल्याला केव्हाही मदत हवी असेल तर नक्कीच आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस प्रसाद दादा. आणि खऱ्या अर्थाने प्रसाद दादा, गेल्या वर्षी खरंच आम्ही अडचणीत होतो. तब्बल शेवटच्या क्षणी आमदार साहेबांनी जे आम्हाला 26,000 रुपये दिले, काही उरलं नव्हतं आमच्याकडे, फक्त एक शब्द टाकला आणि 26,000 रुपये कमी येत होते आणि ते 26,000 रुपये आमदार साहेबांनी त्वरित दिले की काहीतरी कमी जाणवली त्यांना. आणि आम्ही फक्त शब्द दिला की साहेब आम्हाला 26,000 रुपये खरंच कमी होते, कारण पैसेच नव्हते शिल्लक, मंडपचे डेकोरेशनचे देणं बाकी होतं. आणि अशा परिस्थितीत हे 26,000 रुपये खऱ्या अर्थानं आम्हाला लाख मोलाचे ठरले. त्याबद्दल धन्यवाद आणि आभार. निश्चितच जाऊया मैदानावर. अतिशय चांगलं या ठिकाणी आपल्याला संबोधित केलंय थोरवेदादांनी आणि निश्चितच नेहमीच आपल्या आदिवासी समाजाच्या पाठीशी असणारे खंबीर नेतृत्व आपण पाहतोय. कारण प्रत्येक वेळी अडचणीला सामोरं देत असताना आपल्या अडीअडचणी सोडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. सामन्याकडे जाऊया. सामना जरी आपण पाहिला तर 69 धावेची गरज असताना पहिलं षटक कमालीचं फेकलं गेलंय. फक्त अवघ्या 6 धावा शेवटच्या चेंडूवर आल्यात
आणि त्यानंतर दुसऱ्या षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर शैलेश. याही गोलंदाजानं अतिशय चांगली सुरुवात केली आहे. या सुरुवातीला पाहिलं तर 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. यावेळी मोठा फटका चेंडू मध्ये बराच वेळ, यावेळी मात्र चुकी आणि चेंडूला मात्र अडवतोय. तोपर्यंत मिळतील 2 धावा. 1 धावा माफ करा. अवांतर चेंडू आलाय. अधिक अशा पद्धतीची जर आपण फलंदाजी पाहिली तर निश्चितच हा सामना थोडासा निश्चितच आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये येताना पाहायला मिळेल. वाईट चेंडू आलाय वारंवार त्याच पद्धतीचा, मात्र त्यानंतर कमालीची गोलंदाजी आणि फलंदाज यावेळी होईल बाद. आतापर्यंत जर पाहिलं जवळजवळ 5 फलंदाज मैदानाच्या बाहेर आलेत. अगदी कमी धावा आल्या दाफलकर अवघ्या 8 धावा. धावा जमवायच्या 69 धावा म्हणजे अजूनही जर विचार केला 61 धावा. आज सर्वाधिक धावा मी म्हणेन आतापर्यंत या संघानं जमवल्यात. प्रत्येक सामना कमी धावेचा आपण पाहिला, मात्र जसे आपण जर पाहिलं आता येणाऱ्या प्रत्येक मॅच ही महत्त्वपूर्ण ठरली जाईल. कारण कुठला संघ जिंकेल तो निश्चितच या चमचमत्या ट्रॉफ्या त्यांच्या नावावर होतील. आज निश्चित जर आपण पाहिलं आपले यावेळी पाहू शकाल समालोचक अमोलवीर सर असतील, त्यानंतर आमचे डी.एन. पवार, त्यानंतर आमचे शरद सर ठोंबरे, त्यानंतर आमचे चेतनजी बिरकड आणि असे अनेक चांगले समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. वारंवार फलंदाज बाद आणि यावेळी मात्र अतिशय दयनीय अवस्था आपण पाहू शकाल मयूर 11 संघाची. दुसरं षटक यावेळी संपलं. आपण पाहिलं धावफलकावर अगदी कमी धावा आल्यात. अवघ्या 11 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही विचार केला तर 58 धाबेची गरज असेल. 12 चेंडू आणि 58 धावा कशा होतील हे मात्र आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. माझ्या समेत जोडले जातील आमचे अमोलजी वीर यांच्याकडं. हॅलो, थँक्यू सो मच. त्यांचा अभ्यास आपण आतापर्यंत ऐकला तेव्हा धोदाणी गावाचे एक दमदार नेतृत्व आणि त्याच्या माध्यमातून नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण समालोचन ऐकतो. आमचे नारायण सर ज्यांचा अभ्यास आपण ऐकला स्पर्धेमध्ये आम्हाला संधी मिळाली आणि निश्चित मी आयोजकांचं मनपूर्वक आभार मानेन. कारण एक मोठी स्पर्धा आणि आपल्या खरं तर पाहायला गेलो तर आपल्या समाजातील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा अर्थातच आदिवासी रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा पण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम मात्र आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पंचाच्या भूमिकेमध्ये पण पाहायला गेलो तर रामदादा नाईक बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आपण पाहतोय आणि आज खरं तर ते मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पण पाहतोय. या बेचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. या डॉट चेंडूची सांगता होत असताना विचार करायला गेला अद्यापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना गोलंदाज रवीला आपण पाहतोय. रवी या गोलंदाजचा विचार केला. गोलंदाजी फार चांगली व्हायला मिळते. पहिलं षटक राजेशनं फेकलं होतं, त्याने तब्बल 6 धावा खर्च केले होते आणि 4 विकेट मिळवल्या होत्या आणि त्यानंतर कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार गोलंदाजच्या मार्कवरती या बेली पूर्णपणे फलंदाजाला रोखण्याचं काम केलं जातोय. गुड लेंथवरती हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. फलंदाज पण पाहतोय अविनाश शाह फलंदाज आणि एका साईडला त्याला साथ देणारा फलंदाज
संजय हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. फलंदाज जर विचार केला होता सलामीवीर राजेश बाद झाला. राजेश पुजारी म्हटला तर वागडी गावाचा एक ताकदवार फलंदाज या त्याच्या नावावरती बरेचसे विक्रम आपण पाहिलेत. मात्र तो फलंदाज लवकर बाद झाला. तिथून मात्र संघ अडचणीत सापडलाय. या वेळेचा चेंडू लांबून रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या साह्यानं शतरक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. निलेश उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव मात्र इथे कन्वर्ट केली जाते. 69 धावेचं एक मोठं टार्गेट आपण पाहिलं होतं. त्यामध्ये कमालीची फटकेबाजी आपण पाहिली होती. कैलास छान जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली होती. आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती कमबॅक करून देत असताना गोलंदाज रवी या गोलंदाजाला पण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळी ऑन स्ट्राईक वरती संजय साठी हा फटका भरपूर चांगला. बॅटच्या मधोमध लॉंग ऑनच्या डोक्यावर ब्लास्ट मिळतील 6 धावा. थँक्यू सो मच डीजा. 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. इथून आक्रमण करावं लागेल. सिंगल डबलला प्राधान्य देणं इतकं महत्वाचं नसणार आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन यावेळी फटका भरपूर चांगला. हेलिकॉप्टर स्टाईल न बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार. थँक्यू डीजा. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि त्यानंतर इथे पाहायला मिळतोय फलंदाज ऑन हॅट्रिक वरती. वन्स अगेन यावेळी फटका बसलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. कॅच केवळ पकडली जाते आणि एक साधा सोपा सेल टिपला जातोय. धक्का क्रमांक या ठिकाणी पाहायला गेलो तर 7वा धक्का लागला जातोय. फलंदाजी करत असताना मायरा 11 टीमला. Hello. धन्यवाद डीजे मास्टर. And the next match is played between Tanishka Sanvi 11 and Manwa 11 Ransai. कृपया please come up to stage both of the captains प्रशांत पवार आणि सुदाम नाईक. आपण दोन्ही कर्णधारांनी यायचं नाणेफेकीसाठी. दरम्यान आदिवासी समाजातील आमचे आदिवासी ठाकूर कातकरी संघटना आणि आदिवासी सेवा संघ कर्जची टीम आदरणीय हिंदोळा सर, तदनंतर आमचे परम मित्र सचिव मोतीराम पादीर सर, परशुराम दादा दरवडा, आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष आदरणीय सुरेश केवारी साहेब, पंचायत समिती सदस्य आदरणीय जयवंतीताई हिंदोळ्या, तत्पूर्वी आदरणीय काशीनाथ काका, त्यानंतर काशीनाथ पादीर साहेब, सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण वरती स्थानापन्न व्हायचं आहे. हा मॅच कॅरी ऑन करा. थँक्यू. निश्चित आपण पाहतोय मोठ्या संख्येने खरेदीदार आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहुण्यांच्या लोड गर्दी आपण पाहतोय. अजूनही 44 धावेची गरज आहे. यावेळी फटका बसलाय. शेवटचं षटक फेकत असताना गोलंदाज निलेशला आपण पाहतोय. आणखीन एक विकेट फलंदाजी करत असताना मयूर 11 टीमचा. धन्यवाद डीजे मास्टर. दोन्ही कॅप्टननी यायचंय, प्रशांत पवार आणि सुदाम नाईक. प्रशांत पवार उपस्थित आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आदरणीय प्रसाद दादा थोरवे यांना विनंती करेन की आपण नाणेफेकीचा कौल करण्यात यायचा आहे. माझे परम मित्र मनवा 11 चे सिनियर खेळाडू यांनी आपला कॅप्टन पाठवायचा आहे सुदाम नाईक, कारण पाहुणे आणि विरोधी संघाचा कर्णधार इथे आलेले आहेत. मनवा 11 प्लीज.
क्या बात आहे. अशीच दर्जेदार आदिवासी गाणी होऊ द्या. प्रकाश पवार साहेब सुद्धा नाचतील थोड्या वेळात. येस, अँड द टॉस इज डन बाय नन अदर दॅन प्रसाद दादा थोरवे. छापा अँड इट इज वन बाय. फलंदाजी स्वीकारले आणि प्रशांत यांना क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. तर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. खरं तर वन साइड मॅच 69 धावींचा एक मोठा आव्हान होता आणि त्यामध्ये मयूर 11 संघ खरं तर दुसऱ्या हाफमध्ये फलंदाजी करत असताना मात्र अपयशी ठरला जातोय. माडपाई माडप संघ खरं तर एका साईडला पण पाहतोय कमालीची गोलंदाजी, त्यामध्ये फलंदाजी करत असताना दर्जेदार फलंदाजी आपण पाहिली होती. शेवटच्या क्षणाला मात्र कमालीची गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. निंबोडे गावचा सुपुत्र खरं तर ग्रामीणमध्ये नेहमीच निंबोडे गावात ना संघ खेळाडू खेळत असतो. यावेळी कमालीचा झेल टिपला जातोय. स्वतःच्या फळोत्र्यामध्ये झेल टिपला आणि फलंदाजी ते बाद होत असताना क्या बात आहे. डीजे देवेंद्र दर्जेदार गाणी. अशीच गाणी आपल्याला पाहिजेत. फायनलचा थरार रंगणार आहे. जेवढी जेवढी चांगली आदिवासी पालघर मधले सॉंग्स असतील ते सर्व लावायचे आहेत. मी विनंती करेन आदिवासी जंगल का रखवाला आहे हे गाणं असेल तर जरूर लावावे. दरम्यान आदिवासी समाजातील कर्जत तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी आमचे आदरणीय हिंदोळा सर, परशुराम दादा दरवडा आणि त्यांची सर्व टीम इथपर्यंत आले. काशीनाथ काका आणि आमचे परम मित्र मोतीराम पादीर साहेब एक पत्रकार म्हणून निश्चितच विविध सामाजिक अडचणींना सामाजिक प्रश्नाला नेहमीच वाचा फोडण्याचं काम ते करतात. या सर्व टीमचं मी इथे सर्वप्रथम शब्दसुमनांनी स्वागत करतो. आदिवासी समाजाला एका विशिष्ट उंचीकडे एका विशिष्ट उत्थानाकडे विकासाकडे नेण्याचं महान कार्य आपण सर्वजण करत आहात. यासाठी आपल्या सर्व मान्यवरांचं मी इथे शब्दसुमनांनी स्वागत करतो. दरम्यान गोस टू सेमीफायनल माडपाई माडप. खूप खूप अभिनंदन. यस, धन्यवाद डीजे मास्टर. थोडस थांबवतोय. हॅलो 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 हॅलो. गेल्या सामन्यामध्ये धडाकेबाज कामगिरी केली आमचे भाचेसाहेब शैलेश कातकरी. 20 धावा, तब्बल 4 झेल टिपले आणि 2 गडी बाद केलेत आणि आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये घेऊन पोहोचलेत.